नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मी व्हॉइस ओव्हरनीच करते, कारण सकाळी ब्लॉग सुरू केला खरा, पण ब्लॉगमध्ये काय बोलू हे सुचत नव्हतं, कारण मला ऑलरेडी खूप जास्त लेट झालं होतं. लेट होण्याचं कारण हे होतं की सध्या इवाला आणि इवाच्या डॅडींना सुट्ट्या आहेत. इवाचे डॅडी मागच्या 3 ते 4 दिवसापासून घरीच होते आणि त्यामुळे लेट उठणं, लेट सगळी कामं करणं असा रुटीन चालू होता. पण आज मात्र त्यांचं ऑफिस सुरू झाले आणि तरीसुद्धा मी लेट उठले. त्याच्यामुळे टिफिन बनवायला थोडंसं लेट झालं आणि तेवढ्यात लेट झालं तर पटापट कामं करायचं सोडून मी काय केलं, ब्लॉग करायला सुरुवात केली. मग त्या घाईगडबडीमध्ये ब्लॉगची सुरुवात हाय हॅलो गाईज जे म्हणते मी नेहमी ते म्हणणं विसरले. तर आज मी बनवली होती वांग्याची भाजी. तर मागच्या 3 ते 4 दिवसा अगोदर मी वांगे आणून ठेवले होते, जे मला बनवायला वेळच भेटत नव्हता. हे दोघंही आजारी असल्यामुळे कधी माडगं बनव किंवा कधी फिकी डाळ बनव हेच चालू होतं आणि त्यात उन्हाळा जास्त असल्यामुळे काय होतंय की कोणाला जेवणच जात नाही. त्यामुळे वांग्याची भाजी बनवायची तर ती मस्तपैकी भरल्या वांग्याची मसालेदार बनवावी लागते आणि ती भाजी खायला कोणाला वेळही नव्हता आणि कोणाची इच्छाही नव्हती. आणि तोपर्यंत मात्र ते वांगे पूर्ण सुखायला आले होते. तर आज मी विचार केला, कोणाला खायचं असेल तर खा किंवा नका खाऊत, पण वांगे मात्र मी वाया जाऊ देणार नाही. कारण मला खूप जास्त वाईट वाटतं जेव्हा मी भाजीपाला आणायला जाते ना, तेव्हा मी खूप फ्रेश भाजीपाला आणते आणि मला असं वाटतं की तो फ्रेश म्हणजे लगेच खाऊन घेतला पाहिजे, पण तसं होत नाही. आणि त्यामुळे मात्र मी आज विचार केला की आज तसं होऊ देणार नाही. जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत पटापट भाजी बनवून घ्यायची. जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत बाकीची कामं करून घेतली. एकीकडे गरम पाणी ठेवलं जेणेकरून भाजीला पटकन उकळी येईल आणि त्यानंतर पोळ्या मावशीने जी बनवल्या होत्या त्या टिफिनमध्ये भरल्या आणि जो लंच बॉक्स इवाच्या डॅडींना द्यायचा आहे तो खूप दिवसापासून धुवून ठेवला होता, पण थोडासा वास येत होता, त्याच्यामुळे परत एकदा त्याला व्यवस्थित धुवून घेतलं. तेवढ्यात इवा उठली आणि उठल्याबरोबर तिचं चालूच झालं की मम्मा मला खाली जायचंय. तर तिला बोलले की तू जेवण वगैरे कर आणि मग जा. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि भाजी बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे. हे गाईज, सो मी ब्लॉगच्या सुरुवातीला काही जास्त बोलू शकले नाही, कारण मी इतक्या घाईमध्ये होते आणि मला काही सुचलं नाही, बट मी तसाच ब्लॉग सुरू केला. तर आत्ता मी वेलकम बॅक करते. हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात सगळे? नमस्कार सगळ्यांना. तर खूप दिवसापासून चष्मा यूज करते मी, मागच्या 8 दिवसापासून. फक्त ब्लॉगमध्ये घेत नाही आहे कारण डोळे खराब व्हायलेत. दररोज एडिटिंग, फोनचा वापर जास्त झाला आहे. सो स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळं किचनमधला. इवाचे डॅडी गेलेले आहेत, ते आत्ता जात असतील खालून, असं मी नाही दाखवणार. लगेच गेलेले आहेत तर मी लगेच फोन हातात घेतला. फोन हातात घेण्याचं कारण हे की माझ्याकडे घरी आलेलं आहे एक पार्सल आणि आमच्या चिमण्या कशा बसलेल्या आहेत छान. त्यांनी दांडा पाडलेला होता. दररोज दांडा पाडतायत, म्हणजे कितीही सांगा, आणि मग चाव 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 करत बसतायत. असो, सो पार्सल आलेलं आहे. चला मी तुम्हाला पार्सल दाखवते. त्याच्यामध्ये मी एक ड्रेस ऑर्डर केलेला आहे. नवीन काहीतरी ऑर्डर केले मी. ॲक्च्युली असेच ड्रेस घालते नाईटवेअर. सो बघूयात काय आहे ते. सो गाईज, हा ड्रेस आहे. तुम्हाला पूर्ण दिसावं म्हणून मी गॅलरीत आलेली आहे. घरामध्ये थोडंसं अंधार आहे कारण सकाळचा टाईम आहे. हे पाहिजे तर व्हिडिओमध्ये बघून करू शकतो. मला ते मी घालून यायला पाहिजे. एक वेळेस मी घालून येते. एक मिनिट, तुम्हाला कळणार नाही हा ड्रेस काय आहे. मी असंच एक वरून असं घालून येते, मग मी तुम्हाला दाखवते हा ड्रेस कसा दिसतो. मी घालून आलेली आहे. कशी दिसते नक्की सांगा. सो गाईज, ड्रेस कसा आहे तुम्ही बघू शकता. मला तर आवडला आहे, म्हणजे अशी काही विशेष क्वालिटी नाही आहे. तुम्ही बघू शकता थोडासा कलरफुल आहे. मला जास्त आवडला नाही,
बट ॲज कम्पेअर टू प्राईस खूप छान आहे. याची प्राईस मी इथे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि याची जी प्राईस आहे मी स्क्रीनवर शेअर करेन. मला लक्षात नाही आहे, मी ऑर्डर करून 8 दिवस झाले आणि हा येऊनही 2-3 दिवस झाला आहे आणि आल्यानंतर मला लक्षातच नाही ते पार्सल ओपन करायचं, तर आत्ता लक्षात आले माझ्या. सो बघा कसं आहे, ऑर्डर करा. इथे थोडंसं इलॅस्टिक आहे, मला इलॅस्टिकवाले आवडत नाही बट छान दिसतात. आणि याचा नेकवाला कॉर्नर जो आहे, नेक जो आहे तो तुम्ही बघू शकता. आणि हे जे दोरे आहे ते खूप लहान दिलेत. याला काहीतरी असं गोंडा वगैरे असायला पाहिजे होता, बट असे प्लेन दिलेले आहेत जे अजिबात चांगले नाही वाटत आहे. बट याची डिझाईन अशी आहे की ते मॅच होऊन जातील, कळणार नाहीत. आणि त्यानंतर ह्याच्या हाताला जे आहे ते इलॅस्टिक आहे, तुम्ही बघू शकता. आणि बलूनवाले हात आहेत आणि खाली प्लेन आहे. एक खालीच्या बाजूला ही वाली लेस आहे, म्हणजे तुम्हाला नाही दिसणार. मी व्हिडिओमध्ये किंवा मिंत्राचा एक जो फोटो असतो मॉडेलचा तो पाठवेन मी तुम्हाला. सो आज माझे केस सेटच होत नाही. सो अशा प्रकारे हा ड्रेस छान आहे. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये छान दिसतोय हा, पण रिअलमध्ये थोडंसं त्याची क्वालिटी जी आहे थोडी लो क्वालिटी आहे. तुम्हाला जर घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता. मी फोटो बघूनच घेतला आहे, बट आल्यानंतर थोडंसं जो साडीचा कपडा असतो ना, मी जवळून जर दाखवलं तुमच्या लक्षात येईल. साडीचा जो कपडा असतो, साधी साडी असते जॉर्जेट टाईप, किंवा जॉर्जेटही नाही, मिक्स कॉटन टाईप असं हलकी साडी असते ना, तर याचा कपडा जो आहे हलका आहे, कुठूनही उसवू शकतो. तर इतक्या कमी प्राईजमध्ये इतकं भेटणारही नाही. 400च्या रेंजमध्ये काहीतरी आहे हे. सो घेऊ शकता, छान दिसत असेल तर घेऊ शकता. तुम्हाला जर रोज वेअर नाही करायचं तर तुम्ही घेऊ शकता. मलाही रोज वेअर नाही करायचा होता, कधीतरीच वेअर करण्यासाठी घेतला आहे. ॲक्च्युली इवाच्या डॅडींचा बड्डे आहे एक 8-10 दिवसात, तर माझ्याकडे विशेष असं काही नव्हतं. आणि नेहमी जीन्स हेच वेअर करायचं. वन पीस वेअर न करण्याचं कारण हे की मुलगी लहान आहे, मला स्कूटी चालवावी लागते आणि याच्यावर थोडंसं धावपळ कमी करता येते. थोडंसं गर्लिश टाईप लुक आहे ना. सो माझं कसं आहे, मी बूट घालते, शू घालते, तो पिंकवाला जो तुम्हाला दिसतोय तो बाहेरच असतो, तो स्केचरवाला. आणि चप्पलसुद्धा घालत नाही मी, म्हणजे मी इतकी पॅक होऊन जाते बाहेर. त्यानंतर सनकोट, स्कार्फ, गॉगल याच्याशिवाय मी बाहेर जात नाही. तर माझ्यासाठी फॅशन करून बाहेर जाणं आणि एकदम सुंदर असं प्रिटी गर्लसारखं रेडी होऊन बाहेर जाणं माझ्या लिस्टमध्येच बसत नाही. अदरवाईज मग मी फॅशन केली असते. मी फक्त फॅशन फोटोपुरती करते आणि बस दॅट्स इट, इतकंच आहे माझं. पण आज मी फर्स्ट टाईम रेग्युलर यूजसाठी किंवा गाडीवरसुद्धा यूज करण्यासाठी घेतला आहे. बघूयात आता मला काय काय परेशानी झेलावी लागणार आहे. सो बस सकाळचं सगळं कामं झालेली आहेत आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण मी फक्त ड्रेस दाखवण्यासाठी आले होते. आणि आता तुम्ही बघू शकता घरी किती पसारा आहे. ॲक्च्युली नाही आहे, इथे आहे. इकडे कपडे, तिकडे कपडे, ते धुतलेले कपडे. आणि मग मावशींनी पोळ्या वगैरे बनवलेल्या आहेत, पोळ्या बनवून झालेले त्यांचं. तर जेव्हा त्या वापस येतील तेव्हा त्या झाडू पोछा करतील, तोपर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टी आवरायचा आहे. सो इथेच आजचा ब्लॉग एंड करते. आजचा ब्लॉग खूप छोटा होणार आहे, बट अजून दिवसभर माझ्याकडे विशेष असं काही नाही आहे शूट करण्या इतकं. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.